सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर। नाकारले म्हणून आज जवळपास 200 पालकांनी संस्थेमध्ये ठिय्या आंदोलन केले। मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श शिशु विहार, अभिनव बाल विकास मंदिर आणि जनता विद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज 200हून अधिक पालक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्था चालकांची भेट घेण्यासाठी गेले असता संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे संस्थेत न येता त्यांनी पालकांची भेट नाकारली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून आलेले प्रतिनिधी सुनील देवरे यांनाही संस्था चालकांनी दाद दिली नाही। मुलांचे प्रवेश शाळेत होणारच नाहीत यावर संस्थेचे संचालक RK बच्छाव हे ठाम राहिलेत। मुलांना प्रवेश नाकारले म्हणून आज जवळपास 200 पालकांनी संस्थेमध्ये ठिय्या आंदोलन केले आणि यावेळेस पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, अश्विनी हाके, संदीप गांगुर्डे, पुष्पेंद्र महाजन, तुळशीराम निकम, अनुज डोंगरे, प्रीतम फिरके, सुधाकर सुरसे, किरण गायकवाड, संगीता पाटील, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह शेकडो पालक उपस्थित होते। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण स्मार्ट सिटीच्या कामांचा उडाला बोजवारा। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचवटी बस डेपो, ओमनगर कॉर्नर, नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका यासह पंचवटीत इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भर रस्त्यात पाणी साचल्यामुळे नेमकं रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता हेच लक्षात येत नव्हतं। अनेक ठिकाणी तर भूमिगत गटार नाल्यांचं काम फक्त कागदावरच असल्याचं पाहायला मिळालं। अनेक ढाप्यांमधून पाणी वर आल्यामुळे आणि वाहत्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे खूप नागरिकांना वाहन चालवताना रस्त्यातून जाताना खूप त्रास सहन करावा लागला। अशातच काही वाहनधारकांना पाण्यातून वाहन काढण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करून त्रस्त नागरिकांना मार्ग शोधण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। सांगण्याचा उद्देश एकच आहे, स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासनाने लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करून सर्व नाशिककरांना दिलासा द्यावा। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। येवल्यात 2 किलो गांजा हस्तगत, 4 जण ताब्यात। येवला शहरातील जुनी जनता शाळा, जुनी नगरपालिका रोड परिसरात गांजा खरेदी विक्री होत असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली असता यावेळी 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 किलो गांजा हस्तगत केला आहे। अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहेत। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझे। आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय, थिएटर रोड, येवला या ठिकाणी पंच, फोटोग्राफर, वजन काटा धारक आणि पोलीस स्टाफसह रेड केली असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी 29 वर्ष, राहणार नाशिक,
सुनील बाळू खैरनार वय 41 वर्ष राहणार येवला, पियुष वाल्मिक खैरनार वय 35 वर्ष राहणार येवला, संदीप दशरथ कट्ट्यारे वय 31 वर्ष राहणार येवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले. त्यांच्याकडे साधारण 2 किलो 200 ग्राम गांजा एकूण किंमत 22,000 रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर NDPS कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे. धन्यवाद. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राज्याचे लक्ष लागले हे कशावरून? माळेगाव कारखाना निवडणूक ही स्थानिक आहे. माळेगाव कारखान्याकडे राज्याचे लक्ष लागले हे कशावरून? राज्यात औरंगाबाद आहे, मुंबई आहे, येथील प्रश्न आहेत. माळेगाव कारखाना निवडणूक ही स्थानिक आहे. येथील कार्यक्षेत्रातील सभासद त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हिताचा करण्यासाठी ते सज्ज आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा होती निवडणूक लढायची. एकतर आमची कुठलीही इच्छा नव्हती. आजही नाही. कदाचित या निवडणुकीत आमचे काही उमेदवार घेतले असते तर ही वेळ आली नसती. हे झालं ते झालं, पण आम्ही हे दीर्घकालीन समजत नाही. हा तात्पुरता या कारखान्यातील 19,000 सभासदांनी पुढचा विषय आहे. सूतगिरणी झालीच नाही. गंमत अशी आहे की माळेगाव कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी या भागात कापूस मोठ्या प्रमाणात होत होता. त्यावेळी तालुक्यातील सगळ्यांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घ्यायचा. त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला की कापूस असल्याशिवाय सूतगिरणी यशस्वी होणार नाही. त्यामुळे तो सूतगिरणीचा प्रोजेक्ट आम्ही सोडून दिला. हे खरं आहे की काही दिवसांपूर्वी काही लोकांनी त्यांच्यासोबत चर्चा केली होती. झालं हे, पण हे आम्ही दीर्घकालीन समजत नाही. पण त्यांना अडचण होती, त्यामुळे पुढची चर्चा झाली नाही. माहीत नाही, मी या निवडणुकीत जास्त काय बघत नाही. मी आता पुण्याला चालू आहे. माझे दुसरे काही कार्यक्रम आहेत. अमेरिकेतून काही लोक AI संदर्भात चर्चा करण्यासाठी येणार आहेत. एकंदरीत माळेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. एकंदरीत निवडणूक कशी वाटते? तुम्ही एक गोष्ट मला समजत नाही की राज्याचं लक्ष लागणे कशावर. म्हणजे सगळा नागपूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, त्यांना काय द्यायचं निवडणूक? हा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याचं स्थितीच आहे. आजूबाजू दुसऱ्या संस्था आहेत, तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही. एकंदरीत आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण प्रत्येक निवडणूक लागायचं. आता आपल्या पक्षाचे देखील 20 उमेदवार या निवडणुकीत उभे ठाकलेले. असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्हाला इथं एकंदरीत वारसाईनं माहिती आहे. याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यावेळी. पण एक विशिष्ट स्थिती झाली. सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ठीक आहे, झालं. पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही. हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांचा पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल. पवारसाहेब एकेकाळचे आपले मित्र शेंगाव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सूतगिरणी काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचेच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू
परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल, माळेगाव असेल ही लोकं घेतली आणि 90% माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती. काय नक्की या नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा येवल्यात जिल्हा मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच युथ रिपब्लिकन पक्षाचा येवल्यात जिल्हा मेळावा पार पडला. यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेत येवला तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सन्मानाने जागा दिल्या, त्या जागा लढू, अन्यथा स्वबळावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवेल, असे वक्तव्य यावेळेस पक्षाध्यक्ष सागर संसारे तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी मेळाव्याप्रसंगी केले आहे. 2012ला जेव्हा स्वाभिमानी रिपब्लिकन पुनर्बांधणी अभियान निघालं, त्या अभियानामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात ते अभियान बाबासाहेबांचे हस्ती कळस घेऊन मनोजभाई संसारे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ इथं सगळे उपस्थित आहेत. त्याच अभियानामध्ये जेव्हा येवला आणि कोपरगाव या ठिकाणी बाबासाहेबांची हस्ती आणली आणि या हस्तीचं या ठिकाणी त्या हस्ती आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा आपल्या येवल्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 8 तारखेला माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि निवड होताच पहिला जिल्ह्याचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्याला तालुक्यातील आणि इतरही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत केलेलं आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहे तर लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या पक्षाने महाविकास आघाडीबरोबर काम केलेलं आहे. महाविकास आघाडीबरोबर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा बोलणी चालू आहे. जर आम्हाला सन्मानपूर्वक नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी जर जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर लढणार आहोत आणि जर कदाचित आमच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला किंवा त्यांना डावलण्यात आलं तर तरी मात्र आम्ही त्या निवडणुका स्वबळावर लढू आणि त्याचे परिणाम काय होतील हे मात्र हे सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल त्यावरच आम्ही आपणास लवकर कळू. आणि आज ज्या येवला तालुक्याचं देखील माझं तालुका अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळं बऱ्याच लोकांना वाटत होतं की तालुका अध्यक्ष आता नवीन कोण, परंतु जुने जाणते अतिशय विश्वासू आणि ज्यांनी खरोखर येवल्याच्या तालुक्यात आंबेडकरी चळवळीचं विश्वासानं काम केलं. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील 3 पार्थिव वणीत दाखल.
जयस्वाल कुटुंबातील तिघांचे पार्थिव वणी दाखल झाले आहे. केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत 15 जूनला झाला होता मृत्यू. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, 2 वर्षांची काशी जयस्वाल मृतकांची नावे. DNA चाचणीनंतर मृतदेह दिले नातेवाईकांच्या ताब्यात. मणीत थोड्याच वेळा शोक. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दोन महिने 17 दिवसांचं शेळीचं पिल्लू देतं दूध. हार्मोन्स बदलामुळे झाले बछड्यामध्ये हे बदल. परिसरात कुतूहलाचा विषय. ही घटना ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, पण हो, ही खरी घटना आहे. आमगाव तालुक्यातील तिगाव येथे सुखराम पटले या शेतकऱ्याच्या घरी 2 शेळ्या असून एका शेळीने 1 एप्रिल रोजी एका बकरीला जन्म दिला असून आज ते 2 महिने 17 दिवसांचं झालेलं असून काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले की ते साधारण बकरीच्या बच्चूसारखे नसून एखाद्या दूध देणाऱ्या बकरीसारखे दिसून आले. ओढून पाहिल्यास यातून दूध निघून आले आणि एवढंच नाही तर बकरीला सिंगही आले आहेत, दात पण निघाले आहेत असं दिसून आले. याची माहिती पशुविकास अधिकारी यांना मिळाली असता त्यांनी जाऊन बघितलं तर त्या बकरीचा बच्चा, त्याचे दातसुद्धा 6 महिने किंवा 1 वर्ष असल्यासारखे निघालेले असून या बकरीचा स्वभाव असा आहे की ती कधी सोप्यावर तर कधी खाटेवर बसून राहत असून माणसाच्या सान्निध्याला जास्त आवडतं असं या बकरीचे मालक सुखराम पटेल यांनी म्हटलेलं आहे. माझे नाव सुखरामभाऊ पटले आहे, तिगाव. आणि माझ्या इथं बकरी आहे, ती बकरी जन्मलेली आहे आपल्या तारीख 1 तारखेला, याने 4थ्या महिन्याच्या 1 तारखेला. आणि ते जन्मल्याबरोबरच बाहेर जन्मलेली होती बकरी. चारनेवाला जो घेऊन आला बकरीला तर त्याचा थन असा छोटा मोठा आपल्याला वाटला, पण आपण तेवढा प्रॅक्टिकल नाही केला होता. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, पण तिचा थन असं वाढत चाललेला होता. पण अचानक ते 2 महिने झाले त्यानंतर म्हणजे मला काही तर असा त्याचा अनुभवच नाही की दूध देत आहे की नाही देत आहे. पण माझ्या इथं माझे फुफाऊ आले आणि त्यांना काही त्याविषयी जानकारी होती. तर ते बकरी बसलेली होती आपल्या सोप्यावर, तर तिला पकडलं आणि तिच्या थनाला खिचला तर दूध निघाला एकदम पांढरा. तर तो सांगू लागला की म्हणे पटले भाऊ तुमची बकरी दूध देत आहे पटिया. म्हटलं असं कसं का? तर पुन्हा त्यानं पिरून दावला. तर मग मला खरी वाटली, तर मग तिला पकडलो मी दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वाडीमध्येच तिला पकडलं आणि वाडीमध्ये दोन्ही थनांना खिचला. तो दोन्ही थनांचा दूध निघणं चालू झाला. तर मग मी जादा काढलं नव्हतं असं, तरी पण याने 10-15 ग्राम खिचलो होतो वाडीमध्ये. खालतीच तो असा कटोरीमध्ये पकडला नव्हता. आणखी काय काय त्या बकरीमध्ये तुम्हाला वेगळा पण बघायला मिळतो? आता त्या बकरीचे याने असे विषय आहेत की ते खालती बसत नाही, सोप्यावर बसेल किंवा त्या आपल्या दिवाणवर बसेल.
याने तिचा असा स्वभाव आहे की याने माणसाशिवाय तर राहतच नाही. आणि तिच्या शरीरामध्ये आणखी काय काय बदल दिसून येतात? त्याच्या शरीरामध्ये मोठापण आहे आणि तिला तर दूध भरपूर होतो ना आईच्या, त्या कारणाने मोठापण त्या बकरीमध्ये. हां, शिंग आता ते शिंग याने आता ह्या 15 दिवसामध्ये शिंग जादा वाढले. 15 दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते, ते जसे बाल असतात ना, ते बालाच्या खालतीच होते, पण हे 15 दिवसाच्या आतमध्ये ते वरती आले शिंगाच्या विषयामध्ये. आता दातच्या विषयामध्ये तर दात आपण पाहिलंच नव्हतं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोंबिवलीत 6 महिन्यात 5,000 रिक्षाचालकांवर कारवाई. डोंबिवलीत बेशिस्त आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. साधारणतः 1 जानेवारीपासून 31 मेपर्यंत डोंबिवली शहर वाहतूक शाखेकडून 5,000च्या सुमारास रिक्षांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये विदाऊट बॅच असतील, विदाऊट युनिफॉर्म असतील किंवा फ्रंट सीट असतील, या संदर्भाने जास्तीत जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने फ्रंट सीट कोणीही रिक्षा चालकांनी भाडे घेऊ नये या संदर्भात लोकांना आपण समुपदेशन पण करतो आहे. त्या पद्धतीनं आवाहन पण करतो आहे. नागरिकांना पण विनंती आहे की त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने 3च प्रवासी रिक्षामध्ये बसावेत, फ्रंट सीट कोणीही बसू नये. आणि या संदर्भात कारवाई ही दररोज चालू आहे. दैनंदिन कारवाई करत आहोत आम्ही. रिक्षा चालकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व रिक्षा चालकांना फ्रंट सीट असेल किंवा विदाऊट बॅच असेल, ज्या व्हॅलिड आहेत, जे शासनाने दिलेले नियम आहेत, त्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्या संदर्भात त्यांनी स्वतः जागरूक व्हावं आणि नियमांचं पालन करावं या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. काय काय रिक्षा चालक जर परमिटचा भंग करत असेल तर मोटर वाहन कायद्यान्वये त्यांच्यावरती नियमितप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. तरी रिक्षा चालकांना एक आवाहन आहे की त्यांनी नियमांचं पालन करावं व कोणताही फाईन त्यांच्यावर येऊ देऊ नये. रिक्षा चालकांनी वारंवार नियमाचा भंग केला किंवा कोणताही वाहन चालक वारंवार जर नियमाचा भंग करतो आहे मोटर व्हेकल ॲक्टनुसार, तर त्याप्रमाणे त्याचं लायसन हे निलंबित होऊ शकतं. तसेच त्याचं परमिट जे आहे तेही रद्द होण्याची प्रक्रिया होऊ शकते. भिवंडी कल्याण मार्गावर कंटेनर पलटल्याने अपघात. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू. रामलखन चव्हाण वय वर्ष 48 असे मयत चालकाचे नाव आहे. भिवंडीच्या दिशेने येत असताना घडला अपघात. कंटेनर चालक रिव्हर्स घेत असताना मागच्या बाजूने उंच असल्याने कंटेनर कलटला. या अपघातामुळे भिवंडी कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि शांतीनगर पोलीस दाखल. मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे येवला तालुक्यातील टँकरची संख्या घटली. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणी टंचाईमुळे 30 टँकर सुरू करण्यात आले होते. येवल्याचे उत्तर पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, देवठाण, भुलेगाव या प्रमुख गावातील वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. मात्र अवकाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसल्याने नदी, नाले आणि विहिरीमध्ये तसेच इतर जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने प्रशासनाने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ 7 ठिकाणी टँकर सुरू असून तेही 1 ते 2 दिवसात बंद करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केलं आहे.